एडिटिंगसाठी. तर फर्स्ट स्टेप, कुठले एक फोल्डर तयार करा ज्याच्यामध्ये आपल्याला प्रोजेक्ट तयार करायचे. तर मी डेस्कटॉपवरती रिॲक्ट नावाचा एक फोल्डर तयार केलेला आहे. ज्याच्यामध्ये मला काय करायचं, पूर्ण माझं रिॲक्टचं ॲप्लिकेशन क्रिएट करायचं. तर बेसिक स्टेप्स तुम्ही लक्षात ठेवा, ज्याच्यामध्ये आपण फक्त एक सिंगल कमांड जरी तुम्ही लक्षात ठेवली तरी पुढचं तुमचं सगळं काम ऑटोमॅटिकली ते कमांडच तुम्हाला फॉलो एक स्टेप तुम्हाला करून घेते. फर्स्ट स्टेप आहे की कमांड प्रॉम्प्ट ओपन करा, ज्याच्यामध्ये URL वरती इथं फक्त डायरेक्टली क्लिक करा, त्याच्यामध्ये CMD टाईप करा आणि एंटर करा. याच लोकेशनवरती जसं की डेस्कटॉप रिॲक्टसाठी हा पाथ डायरेक्टली ओपन होईल तुमच्या CMD मध्ये, हा कमांड प्रॉम्प्टमध्ये. फर्स्ट स्टेप असते की तुम्हाला प्रोजेक्ट क्रिएट करायचा आहे, ठीक आहे. पण प्रोजेक्ट डायरेक्टली किंवा त्याच्या नेमनी आपण क्रिएट करू शकतो, याचेच कमांडमध्ये थोडंफार मॉडिफाय करून आपण ह्या गोष्टी करू शकतो. पण एक रिॲक्टचा प्रोजेक्ट तयार करण्यासाठी आपल्याला एक कमांड आहे, ते म्हणजे npm क्रिएट विट. npm क्रिएट विट नावाचं काय ॲप्लिकेशन म्हणू शकतो आपण त्याला, किंवा हे पण एक कमांड लाईन टूलच आहे, ज्याच्या ह्या काय करतोय की एकदा आपण याच्या विटचा वापर करून वेगवेगळ्या प्रकारचे ॲप्लिकेशन्स क्रिएट करू शकतो. हे फ्रंट एंडसाठी मोस्टली सगळ्यात जास्त यूज होणारं एक टूल आहे, ज्याच्यामध्ये आपण Vue.js असेल, रिॲक्ट असेल, अँग्युलर असेल यासारखे प्रोजेक्ट क्रिएट करू शकतो. तर बेसिकली फर्स्ट टाइम npm क्रिएट विट आणि एंटर. कधी कधी तुम्हाला याचं व्हर्जन पण विचारतात, तर कधी कधी तुम्ही डायरेक्टली @latest पण टाकू शकता. तर लेटेस्ट व्हर्जनवरती आपल्याला हे क्रिएट करायचं नसेल, लक्षात राहत किंवा अवघड वाटत असेल कमांड, तर सिंपल आहे npm क्रिएट विट आणि एंटर. दॅट्स इट. एवढं केलं की हे टूलच तुम्हाला समोरचं प्रोसेस विचारत राहतं. जसं की इथे विचारते, इथे NPX आणि CVE इथे विचारत तुम्हाला प्रोजेक्ट नेम, इथे तुम्हाला प्रोजेक्ट नेम टाकायचं आहे. प्रोजेक्टचं नाव काय द्यायचं तुम्हाला, जसं की आपण प्रोजेक्ट क्रिएट करतोय तर त्या प्रोजेक्टचं नाव काय करतो, त्याला सांगू की माय रिॲक्ट ॲप. त्याच्यामध्ये मोस्टली ट्राय करायचा की तुम्हाला त्याच्यामध्ये स्पेसेस ठेवायचे नाहीत, ठीक आहे. मग मी करतो की रिॲक्ट 1 किंवा रिॲक्ट ट्युटोरियल, ठीक आहे. एक तर करू शकता की तुम्ही कंटिन्यू वर्ड त्याच्यामध्ये टाईप करा, किंवा तुम्ही याच्यामध्ये असे स्लॅशेस किंवा तुम्ही त्याच्यामध्ये हायफन्स, अंडरस्कोर अशा गोष्टी तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता, ठीक आहे. जसे की रिॲक्ट ट्युटोरियल 1 या पद्धतीने मी हा प्रोजेक्ट बनवते, हे प्रोजेक्टचं नाव असेल माझ्या. देन एंटर. एंटर झाल्याच्या नंतर इथे पॅकेज नेम रिॲक्ट ट्युटोरियल 1 ठेवतोय, ठीक आहे. पॅकेज नेम पण मी सेमच ठेवले. देन तुम्हाला याच्यामध्ये रिॲक्ट सर्च करायचा आहे, अप आणि डाऊन ॲरो करून तुम्हाला हा ॲरो जो आहे तो रिॲक्ट वरती आणायचा. देन रिॲक्ट वरती आणल्याच्या नंतर एंटर प्रेस करायचे. एंटर प्रेस केल्यानंतर तुम्हाला व्हेरियंट्स विचारते. व्हेरियंट्स म्हणजे तुम्ही त्या रिॲक्टच्या प्रोजेक्टमध्ये कुठली लँग्वेज वापरू शकता. तर त्यापैकी टाईपस्क्रिप्ट तुम्ही वापरू शकता, जावास्क्रिप्ट वापरू शकता. मी प्युअरली जावास्क्रिप्ट घेतोय आणि एंटर करतोय. दॅट्स इट. हा तुमचा प्रोजेक्ट क्रिएट झाला. आता तुम्हाला करायचं काय, डन म्हणतो. तुम्हाला फक्त ह्या 3 कमांड रन करायच्या. इथं दिलेल्या पण आहेत, सेम ॲज इट इज तुम्हाला कॉपी पेस्ट करू शकता तुम्ही, नसता सरळ सरळ टाईप करा. इथं पहिली कमांड आहे cd रिॲक्ट ट्युटोरियल 1. cd म्हणजे काय, चेंज डिरेक्टरी. आपण सध्या रिॲक्ट फोल्डरमध्ये, तर रिॲक्ट फोल्डरमध्ये रिॲक्ट ट्युटोरियल नावाचं एक फोल्डर तयार झालेलं आहे. रिॲक्टमध्येच काय, रिॲक्ट ट्युटोरियल 1 नावाचं जे आपण प्रोजेक्टचं नाव दिलं ते फोल्डर तयार झालं. आपल्या या फोल्डरमध्ये जायचं. आपण सध्या आहेत कुठं, तर आपण आहेत सध्या डेस्कटॉपमध्ये रिॲक्ट फोल्डरमध्ये. तर रिॲक्ट फोल्डरमध्ये पण एक फोल्डर आहे, त्या फोल्डरमध्ये आपल्याला जायचं. म्हणून आपण इथे टाकणार cd आणि रिॲक्ट ट्युटोरियल 1. एंटर केलं. आता आपण कुठे आलो, रिॲक्ट वरून रिॲक्ट ट्युटोरियल 1 मध्ये आलो. आता जे काय आपण इन्स्टॉल करणार किंवा जे काय कमांड रन करणार त्या सगळ्या रिॲक्ट ट्युटोरियल 1 फोल्डरमध्ये ते अप्लाय होत जातील. देन मला काय करायचं आता, जसे की रिॲक्ट ट्युटोरियल 1 केलं. रिॲक्ट ट्युटोरियल 1 झाल्याच्या नंतर नेक्स्ट कमांड आहे npm इन्स्टॉल. तर npm इन्स्टॉल करणार, ठीक आहे. npm इन्स्टॉल हे पूर्ण टाईप करण्यात आळस येत असेल, कंटाळा येत असेल, npm i जरी केलं तरी तुमचं सगळ्या गोष्टी होऊन जातील. पूर्ण npm इन्स्टॉल केलं नाही तरी चालतं, npm i केलं तरी सेम त्याच गोष्टी होतील, जे npm इन्स्टॉल नाही होणार आहे. हे शॉर्ट फॉर्म्स कधी कधी वापरावं लागतात. कधी कधी स्पेलिंग मिस्टेक होते, कधी कधी आपण मुद्दामून काहीतरी एखाद्या ॲड करतो किंवा हे करतो तर कमांड ती फेल जाते. त्यासाठी बेटर आहे की शॉर्टकट जरी तुम्ही अशा वापरल्या तरी ते कमांड्स एक्झिक्यूट होतात व्यवस्थितरित्या. ही इन्स्टॉल झाल्याच्या नंतर शेवटची असेल npm रन dev. ही एक तिसरी कमांड. आपल्याला या 3 कमांड रन करायच्या. दॅट्स इट. दुसरी पण झाली. आता तिसरी कमांड रन करायची npm रन dev. आता npm रन dev ही कमांड जी आहे
आता npm install जी कमांड आहे ती काय करते की तुमचे जे फाईल तयार झाले तर ते फाईल मध्ये किंवा आपण एक पॅकेज डॉट जेसॉन नावाची एक फाईल तयार होते ज्यावेळेस आपण हा प्रोजेक्ट क्रिएट करतो. तर पॅकेज डॉट जेसॉन मध्ये जे जे पॅकेज रजिस्टर्ड झालेले असतात ते सगळे पॅकेज इन्स्टॉल करण्याचं काम हे npm i कमांड करते. ठीक आहे, npm इन्स्टॉल कमांड करते. देन npm रन dev ही कमांड तुमचा प्रोजेक्ट रन करण्यासाठी. ठीक आहे, आपण याला एंटर करू npm रन dev. आता हा काय करेल, तुम्हाला सांगेल की लोकली तुम्ही या लोकेशन वरती तुमचं ऍप्लिकेशन बघू शकता. याच्यावरती जर समजा मी क्लिक केलं, कंट्रोल प्लस क्लिक करायचं, कंट्रोल दाबून धरून याच्यावरती क्लिक करा, तुमचा ऍप्लिकेशन ब्राउझर वरती तुमचा हाच URL ब्राउझर वरती ओपन होईल. दॅट्स इट. हा तुमचा पहिला प्रोजेक्ट ज्याच्यामध्ये पूर्ण हे ॲनिमेशन्स वगैरे हे सगळं बाय डिफॉल्ट रिॲक्टने तयार करून घेतलं आणि हे तुम्हाला इथं दिले. याच्यामध्ये काउंटरचा प्रोजेक्ट पण आहे, जसं की याच्यावर तुम्ही क्लिक करणार तसं तो काउंटर तुमचा इन्क्रीज होत जाणार. हा पण एक प्रोजेक्ट त्याच्यावरती दिलेला आहे. आता आपण रन केलाय, हा तुमची विंडोज आहे जिथून तुमचा प्रोजेक्ट रन दिसतोय. हा झाल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं की सेम फोल्डर ओपन करायचं आपल्याला VS कोड मध्ये, ज्याच्यामध्ये आपल्याला कोड करायचा आहे. याला मी फोल्डरला ओपन करतोय. फोल्डरला ओपन केल्याच्या नंतर काही फोल्डर्स तुम्हाला दिसतील, जसे की नोड मॉड्यूल. ज्यावेळेस आपण npm i कमांड रन केली त्यावेळेस ते काय झालं की काही पॅकेजेस इन्स्टॉल झाले. जसे पॅकेज डॉट जेसॉन मध्ये ही फाईल तयार होते ज्यावेळेस आपण प्रोजेक्ट क्रिएट करतो, ते या फाईल मध्ये जे जे पॅकेजेस असतील ते सगळे इन्स्टॉल होतात आणि तुमच्या नोड मॉड्यूल फोल्डर मध्ये ते स्टोअर होतात. ठीक आहे, डाउनलोड होतात आणि स्टोअर पण होतात, ते नोड मॉड्यूल फोल्डर असतं. देन पब्लिक एक फोल्डर असतं ज्याच्यामध्ये तुम्ही शेअरेबल कंटेंट याच्यात ठेवू शकता. शेअरेबल कंटेंट म्हणजे जर समजा तुमच्या प्रोजेक्टला काही इमेजेस लागतील, काही PDF लागतील, काही व्हिडिओची गरज आहे, तर ते सगळे तुम्ही याच्यामध्ये स्टोअर करू शकता. देन SRC हा तुमचा सोर्स असतो. हा सोर्स कोड सगळा तुमचा या फोल्डर मध्ये असतो, ज्याच्यात आपल्याला सगळं काम करायचं आहे. ठीक आहे, आपली वर्किंग डिरेक्टरी ही असेल, याच्यामध्येच आपल्याला सगळे आपले काम करायचे. त्यासाठी हा SRC फोल्डर खूप महत्त्वाचा आहे. देन गिट इग्नोर हा बाय डिफॉल्ट गिट इग्नोर तुमचा तयार करून देतो. ज्यावेळेस आपण गिटच्या कमांड्स वापरू किंवा गिट आपण शिकू त्यावेळेस ही फाईलची गरज पडेल. ते गिट इग्नोर मोस्टली याच्यासाठी असते की आता ज्यावेळेस आपण हा प्रोजेक्ट पूर्ण गिट वरती पुश करू किंवा गिट हब वरती आपण टाकू, तर त्यावेळेस आपल्याला नोड मॉड्यूल फोल्डर पाठवण्याची गरज नसते. तर त्यावेळेस गिट इग्नोर हे तुम्हाला प्रत्येक वेळेस जसे की नोड मॉड्यूल आपल्याला रिमूव्ह करायचं, नंतर रिमूव्ह करून नंतर पुश करायचं, या ऍक्टिव्हिटी पेक्षा काय करतं, हे नोड मॉड्यूल या गिट इग्नोर मध्ये जर रजिस्टर केलं तर गिट काय करतं, ज्यावेळेस आपण कोड पुश करतो त्यावेळेस हे फोल्डर इग्नोर करते. मग म्हणजे हे फोल्डर जे असतील जे जे आपण या गिट इग्नोर मध्ये ऍड करू, तर ते सगळे फोल्डर याच्यामध्ये ज्यावेळेस आपण पुश करू गिट किंवा एखाद्या रिपॉझिटरी वरती टाकू त्यावेळेस ते हे फोल्डर जाणार नाही. ठीक आहे, त्यासाठी गिट इग्नोर असते. त्यानंतर मेन आपली फाईल ही index.html. सगळ्यात लक्षात ठेवा की index.html हे एकमेव HTML पेज आहे जे आपण आणि जे काय आपण इथून पुढे क्रिएट करणार, HTML चा कोड करणार, ते सगळे कंपोनंट साठी क्रिएट करणार. म्हणजे कंपोनंटच आपण फक्त याच्यामध्ये बनवणार, आपण HTML चं एकही पेज याच्यामध्ये बनवणार नाही. तर एकमेव HTML चं पेज म्हणजे index.html, आणि हे एकच पेज असल्यामुळे आपण याला सिंगल पेज ऍप्लिकेशन म्हणतो. index.html हे एकच पेज असतं या प्रोजेक्ट मध्ये, त्याच्यामुळे आपण याला सिंगल पेज ऍप्लिकेशन म्हणतो. पॅकेज डॉट जेसॉन आणि पॅकेज ब्लॉक जेसॉन. पॅकेज डॉट जेसॉन हे काय असतं की ज्यावेळेस आपण प्रोजेक्ट क्रिएट करतो त्यावेळेस तुमच्या रिॲक्टच्या प्रोजेक्टसाठी काय काय डिपेंडन्सी लागतात, की जसे की काही तुम्ही एखाद्या ॲनिमेशन्स वापरणार, तुम्ही काही राउटिंग वापरणार, तुम्ही काय काय आणखीन HTTP क्लायंटसाठी HTTP सोबत तुम्ही डील करणार. हे काही डिपेंडन्सी ह्या बाय डिफॉल्ट लागतच असतात. एखादं तुम्ही प्रोजेक्ट क्रिएट करता, ते प्रोजेक्ट क्रिएट करण्यासाठी डायरेक्टली स्क्रॅच पासून आपण करत नाही, किंवा सिंगल सिंगल लाईन आपण लिहिणार नाही, किंवा काही जावास्क्रिप्टचा एक कोड आपण लिहिणार नाही. तर हे पूर्ण ऍप्लिकेशन बनवण्यासाठी काही डिपेंडन्सी लागतात. त्या सगळ्या डिपेंडन्सी या पॅकेज ब्लॉक जेसॉन मध्ये ह्या रजिस्टर्ड होतात, किंवा ज्यावेळेस आपण रिॲक्टचा प्रोजेक्ट ज्यावेळेस क्रिएट करतो तर त्यावेळेस त्या एक डिपेंडन्सी लिंक त्याच्यामध्ये रजिस्टर होऊन जाते आणि तीच रजिस्टर्ड झालेली लिंक आपण नोड मॉड्यूल मध्ये इन्स्टॉल करत असतो. म्हणजे त्या डिपेंडन्सी आपण या फोल्डर मध्ये त्या स्टोअर असतात, जेणेकरून आपण ज्यावेळेस प्रोजेक्ट रन करू त्यावेळेस या फोल्डर मधून त्या डिपेंडन्सी घेतल्या जातात. पॅकेज ब्लॉक जेसॉन त्या डिपेंडन्सीचं थोडंसं एलाबरेटेड व्हर्जन, थोडंसं एक्सपांड झालेलं व्हर्जन हे पॅकेज ब्लॉक जेसॉन मध्ये असतं. आपण सगळे फाईल्स ओपन करून बघू. त्यानंतर रीडमी. रीडमी हे मोस्टली इन्स्ट्रक्शन असतं, ज्याच्यामध्ये आपण आपल्या प्रोजेक्ट बद्दल इन्स्ट्रक्शन देतो. जर इन केस सपोज की आपण हा प्रोजेक्ट दुसऱ्या एखाद्या डेव्हलपर सोबत शेअर केला, तर त्यावेळेस त्या डेव्हलपरला समजावं, की त्या डेव्हलपरला आयडिया यावं की या प्रोजेक्ट मध्ये नेमकं आहे काय, किंवा या प्रोजेक्ट वापरायचा असेल तर कोणत्या कोणत्या कमांड्स रन करायच्या, किंवा कुठले फोल्डर कशासाठी बनलेले आहे, किंवा कुठल्या गोष्टी कुठे ठेवलेल्या आहेत, या सगळ्या गोष्टी रीडमी डॉट एमटीएफ या फाईलमध्ये आपण ठेवलेलं असतं. आणि हे विटचे कॉन्फिगरेशन जे आपण विट आपण तयार केले किंवा एक टूल वापरलं त्याचं हे कॉन्फिगरेशन आहे.
चला तर आपण काय करू, याला एक VS कोड मध्ये ओपन करू. मी काय करतो, कुठे यायचं ओपन स्पेस मध्ये, व्हाईट स्पेस मध्ये, हा जिथं फोल्डर ओपन आहे रिॲक्ट ट्युटोरियल 1, तिथं कुठल्याही एखाद्या व्हाईट स्पेस मध्ये मी जातो आणि शो मोर ऑप्शन, जर विंडोज 10 वगैरे असेल तर तुम्हाला डायरेक्टली इथं ओपन विथ दिसेल आणि ओपन विथ वर क्लिक केल्यानंतर भरपूर ऑप्शन्स येतील तुम्हाला ओपन विथचे. तर त्यापैकी आपल्याला ओपन विथ कोड करायचं. माझा A11 आहे त्याच्यामुळे इथं शो मोर ऑप्शन्स दिसतं आणि इथं ओपन विथ कोड करतोय. ओपन विथ कोड केल्याच्या नंतर हा जो फोल्डर आहे हा फोल्डर VS कोड मध्ये ओपन होईल. तुम्ही दुसरं कुठलं म्हणजे तुम्हाला जी सोपी मेथड असेल, कोणी कोणी इथं फाईलवरनं जातं, फाईलवरनं ओपन फोल्डर करतं, तेही व्हॅलिडच आहे. तुम्ही कुठलीही मेथड्स याच्यामध्ये घेऊ शकता किंवा कुठल्याही पद्धतीनं हे जे फोल्डर आहे या फोल्डरला VS कोड मध्ये तुम्ही ओपन करू शकता. हा झाला तुमचा प्रोजेक्ट. यापैकी आपण डिस्कस करत होतो पॅकेज डॉट जेसॉन. तर पॅकेज डॉट जेसॉन मध्ये ही तुमची सगळं फाईल्सचं एक पूर्ण स्ट्रक्चर असतं. त्याच्यामध्ये काही नसून, जास्त काही नसून, त्याच्यामध्ये काही काही पॅकेजेस फक्त सांगितलेले असतात. पॅकेज प्लस त्याचं व्हर्जन, पॅकेज त्याचं व्हर्जन, पॅकेज त्याचं व्हर्जन. म्हणजे तुमच्या ऍप्लिकेशनसाठी लागणारं ही डिपेंडन्सीज आहेत. डेव डिपेंडन्सीज आणि डिपेंडन्सीज ह्या दोन प्रकारच्या डिपेंडन्सी असतात. डेव डिपेंडन्सी म्हणजे की तुम्ही ज्यावेळेस डेव्हलप करता त्यावेळेस तुमचे हे लोकली तुमचा प्रोजेक्ट असतो. ठीक आहे. तुम्ही ज्यावेळेस डेव्हलप करता त्यावेळेस तुम्ही टेस्ट करत असता, रन करत असता, टेस्ट करता, परत डिबग करता, परत डेव्हलपमेंट काही कोड करता, परत त्याला टेस्ट करता. हे सगळं डेव्हलपरसाठी ह्या सगळ्या गोष्टी लागत असतात. पण ज्यावेळेस तुमचं कंप्लीट डेव्हलपमेंट होतं आणि तुम्ही एकदम सर्व्हरवरती टाकून देता आणि ते सगळ्यांसाठी लाईव्ह होत जातं, तर त्यावेळेस आपण त्या टेस्टिंग करत बसत नाही किंवा त्याचा कोड चेक करत बसत. त्यावेळेस त्या डिपेंडन्सीज फक्त त्याच्या कामा येतील, ह्या डिओ डिपेंडन्सीज त्या कामा येणार नाही. आपण डिपेंडन्सी ह्या त्याच्यासाठी ठेवतो, ह्या असतात पूर्ण प्रोडक्शनसाठी, आणि डेव डिपेंडन्सी ह्या फक्त डेव्हलपमेंटसाठी असतात. ठीक आहे. तर डेव्हलप आपण ज्यावेळेस करतो यावेळेस आपण एखादे पॅकेज आपण इन्स्टॉल करतो त्यावेळेस आपण ठरवतो की हे रन टाइम लागणार आहे की तुम्हाला हे डेव्हलपमेंटसाठी टाइम लागणार आहे. तुम्ही ज्यावेळेस डेव्हलप करणार त्यावेळेस ही डिपेंडन्सी लागणार आहे की एखादा तुम्ही लायब्ररी घेताय तर ती लायब्ररी तुम्ही रन होते वेळेस पण तुम्हाला लागणार आहे. हे तुम्ही डिपेंड करताय, आपण ठरवू जसं जसं आपला कोर्स पुढे जाईल किंवा जसं जसं आपण समोर स्टेप बाय स्टेप इन्स्टॉलेशन किंवा हे कॉन्फिगरेशन करणार किंवा काही नवीन पॅकेजेस घेणार हे त्यावेळेस आपल्याला लक्षात येईल. तसं त्या बघायची गरज आहे. पण इंटरव्ह्यू मध्ये विचारतात प्रश्न, म्हणून आपण पहिल्या दिवसापासूनच त्याची प्रोसेस, त्याची तयारी आपण आतापासून ठेवू की कोणती फाईल कशासाठी वापरतायत, आणि प्रत्येक दिवशी आपण हे फाईल्स ओपन करून बघायचे याच्यामध्ये खरंच काय चेंजेस होत आहेत का, चेंजेस झालेले कुठे दिसत आहेत का, हे सगळ्या गोष्टी आपण चेक करत आहेत. तर यातलं पहिलं आहे नेम. नेम काय, तर आपण जे टाकलं होतं सेम तेच नाव. ठीक आहे. ज्यावेळेस आपण प्रोजेक्ट क्रिएट करतो त्यावेळेस आपण जे नाव टाकलं होतं तेच नाव इथं येऊन जातं. तर हे रिॲक्ट ट्युटोरियल 1 असं मी याला नाव दिलं होतं प्रोजेक्टला आणि तेच नाव आहे. देन इथे एक व्हर्जन नावाचा एक कन्सेप्ट आहे. व्हर्जन म्हणजे काय की ज्यावेळेस आपण हे डेव्हलपमेंट चालू करणार तर त्यावेळेस काही व्हर्जन्स याचे तयार करणार. फॉर एक्झाम्पल मी काही एखादी ऍक्टिव्हिटी केली ते माझं पहिलं व्हर्जन असेल. नंतर दुसरी काही ऍक्टिव्हिटी मी त्याच्यामध्ये ऍड केली तर माझं दुसरं व्हर्जन तयार होणार. तिसरी ऍक्टिव्हिटी ऍड केली तिसरं व्हर्जन तयार होणार. हे व्हर्जन असे आपल्याला मेंटेन करावं लागतात. त्याच्यामध्ये तीन प्रकारचे म्हणजे याचे व्हर्जनच्या पण तीन कॅटेगरी असतात. ठीक आहे. एक सिंगल असतं तर तो एक नॉर्मली पॅचेस साठी असतं. पॅचेस म्हणजे काय, एक एक ऑलरेडी एक्झिस्टिंग इम्प्लिमेंट केलेले, समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही एक युजरचं मॉड्यूल तुम्ही तयार केलेलं आहे तर त्याचं पहिलं व्हर्जन झालं. आता युजर मध्येच तुम्ही काय केलं की प्रोफाईलचं एक तुम्ही ऍड ऑन केलेलं आहे. ठीक आहे. प्रोफाईल मध्ये काय केलं, एक प्रोफाईलचं तुम्ही पहिलं ऑलरेडीच होतं, युजर तुम्ही तयार केला, प्रोफाईल तयार केला. प्रोफाईल मध्ये तुम्ही काय केलं की ऍड्रेसची फील्ड ऍड केली. ठीक आहे. प्रोफाईल मध्येच तुम्ही ऍड्रेसची फील्ड ऍड केली तर तुमचं हे व्हर्जन चेंज होणार. ठीक आहे. जर समजा तुम्ही काय केलं की युजर मध्येच काय केलं की नवीन तुम्ही ऍक्टिव्हिटी ऍड केली, जसं की प्रोफाईल तर ऑलरेडीच होतं, आता तुम्ही काय केलं की त्याच्यात समजा युजरची ऍक्टिव्हिटी असेल एखादी, काही रजिस्ट्रेशन करणं असेल. ठीक आहे. किंवा अटेंडन्स सारखा एखादा कन्सेप्ट असेल युजर मध्ये, तर अटेंडन्सचं काय केलं तुम्ही मॉडेल याच्यामध्ये इम्प्लिमेंट केलं, तर त्यावेळेस तुमचा इथला जो पार्ट आहे मधातला जो सेंटरचा आहे तर तो पार्ट काय होणार, तो चेंज होणार. ठीक आहे. म्हणजे व्हर्जन चेंज करायचं ते इथून आपल्याला ठरवायचंय. प्रत्येक वेळेस तुम्ही ही म्हणजे एक गुड प्रॅक्टिस म्हणतात त्याला, ही करत राहायची. ज्यावेळेस तुम्ही डेव्हलपमेंट करसाल, कंपनीमध्ये जासाल, त्यावेळेस ह्या गोष्टी खूप केअरफुली मॉनिटर केल्या जातात. तर त्यामुळे न विसरता आपण आतापासूनच याची प्रॅक्टिस ठेवायची. जर तुम्ही एखादा प्रोजेक्ट करताय त्या प्रोजेक्ट मध्ये ह्याचे व्हर्जन्स मेंटेन करत राहा, हे चेंज करत राहायचे. प्रॅक्टिस आहे, आपण सध्या प्रॅक्टिस करतोय, आपण शिकतोय, तर ह्या ऍक्टिव्हिटी करत राहायच्या. आपण लर्निंग फेज आहे, लर्निंग फेज मध्ये आहे, तर याचा अर्थ असाच असतो या ऍप्लिकेशनला जेवढं तुम्हाला तोडता येईल, मोडता येईल, जेवढं डिस्टर्ब करता येईल, जेवढं डिस्ट्रॉय करता येईल तेवढं करा. त्याच्यामध्ये चेंजेस करून बघा, कुठे एरर येतात ते एरर रीड करत राहा. याच्यामध्ये काही दिसतील कुठला एखादा कोड डिलीट करून टाका, नंतर काही एखाद्याची स्पेलिंग चेंज करून पहा, काय एरर येतात ते तुम्हाला चेक करायचं. आपण लर्निंग फेज मध्ये तर याच पद्धतीने लर्निंग केल्या जाते. त्याच्यामध्ये चेंजेस करा, कोड दिसेल त्याला डिस्टर्ब करा,
डिस्टर्ब इन द सेन्स त्याला मॉडीफाय करा, काहीतरी आपण जसं म्हणतो की उपद्रव करायचे, त्याच्यात ऍड ऑन करा, डिलीट करा, ह्या गोष्टी करत राहायच्या, जेणेकरून काहीतरी एरर येतील, ते एरर रीड करायचे, ज्यानेकरून आपल्याला लक्षात येईल की इथे चेंज केल्यामुळे हा एरर येतोय. कंपनीमध्ये कधी कधी डायरेक्टली इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला एरर विचारतात की हा एरर कशामुळे आला, तर त्यावेळेस तुम्हाला ती प्रॅक्टिस तुम्हाला तिथे मदत करेल की आपण असं असं केलं होतं त्यामुळे हा एरर आला होता. त्यावेळेस तुम्हाला ते क्लिक होईल किंवा रिमाइंड होईल की या एररचं रिझन हेच असेल. तर त्यासाठी एरर जनरेट करा, तुम्ही एरर तयार करत राहा आणि एरर करा. एरर वरती सोल्युशन पण तुम्हाला ऑटोमॅटिकली द्यायची सवय लागेल, जेणेकरून तुम्हाला कुठे गुगल करायची गरज पडणार नाही, एवढे तुम्ही प्रॅक्टिकली नॉलेज त्याच्यामध्ये गेन करता. तर ही पण एक गुड प्रॅक्टिसच असते आपण, कारण की लर्निंग फेज मध्ये आपण डायरेक्टली कुठे डेव्हलपमेंटसाठी जात नाही, तर त्यासाठी ह्या गोष्टी गरजेच्या आहेत. ठीक आहे. त्या बाकीच्या गोष्टी आपण एक वन बाय वन आपण आता समोर चालत राहू. ह्या डिपेंडन्सीज वगैरे, ह्या स्क्रिप्ट काय असतात, हे जसं की स्क्रिप्ट आपण जसं की ज्यावेळेस आपण कमांड रन केली होती, जिथं आपण कमांड बघतोय npm run dev, npm run dev. आता npm रन म्हणजे काय की आपण ह्या ज्या स्क्रिप्ट मध्ये ज्या गोष्टी लिहिल्या होत्या त्या रन करणं, आणि कुठली रन करतोय आपण, तर dev नावाची जी कमांड आहे ती रन करतोय आपण. तर इथे dev तुम्हाला दिले असेल, तर dev काय करतोय, हा बीट तुम्हाला रन करून देते. या बाकी डायरेक्टली डेव्ह न करता पण आपल्याला हे प्रोजेक्ट रन करता येतात, तर कसे करतात ते आपण एक स्टेप बाय स्टेप समोर जाऊन करू. पण सध्या आजचा फोकस आपण याच्यावरती ठेवू. आपला प्रोजेक्ट क्रिएट झालेला आहे. आता आपल्याला या प्रोजेक्टमध्ये थोडंसं एंट्री घ्यायची आणि या प्रोजेक्टमध्ये मॉडिफिकेशन्स करायचे, प्रोजेक्टमध्ये आपल्याला थोडेसे चेंजेस करायचे आणि प्रोजेक्टचं स्ट्रक्चर आपल्याला समजून घ्यायचं की हे नेमकं प्रोजेक्ट आहे काय. तर index.html मी सांगितलं की पूर्ण ऍप्लिकेशन मध्ये तुम्हाला एचटीएमएल ची एकच फाईल दिसेल, ती म्हणजे तुमची index.html. त्याच्यामुळे आपण याला सिंगल पेज ऍप्लिकेशन म्हणतो. आता सिंगल पेज ऍप्लिकेशन म्हणजे काय की पेज एकच असतं, पण ज्या ज्या गोष्टी चेंज होणाऱ्या असतात तर त्याचे कंपोनंट आपण तिथे लोड करतो आणि त्या कंपोनंट ते हाईड करतो. काही कंपोनंट लोड करतो, काही कंपोनंट हाईड करतो. याच पद्धतीने आपण सगळ्या ऍक्टिव्हिटी करतो, त्याच्यामुळे आपण याला सिंगल पेज ऍप्लिकेशन म्हणतो. ठीक आहे. आता कंपोनंट म्हणजे काय, ज्याच्यामध्ये एचटीएमएल, हेड टॅग, बॉडी टॅग हे नसतात त्याला आपण कंपोनंट म्हणायचं. एचटीएमएल चा कोड तर असतोच, पण हेड टॅग, एचटीएमएल टॅग हे टॅग्स त्याच्यामध्ये नसतात, जे की तुम्हाला त्याला म्हणू शकतो आपण की हे कम्प्लीट एचटीएमएल ची फाईल आहे. ती कम्प्लीट एचटीएमएल ची फाईल नसतो, त्याच्यात फक्त पार्ट ऑफ एचटीएमएल असतो. त्या एचटीएमएल चा एक थोडासा कोड असतो, म्हणून त्याला आपण कंपोनंट म्हणतो. हा एक एचटीएमएल चा एक पार्ट आहे. कंपोनंट म्हणजे काय, एक एचटीएमएल कोडचा एक पार्ट, त्यालाच आपण कंपोनंट म्हणतो. आता जर तुम्ही या फाईलला जर थोडंसं बारकाईने जर बघितलं, थोडंफार जर तुम्हाला जावास्क्रिप्ट माहिती असेल, तर याच्यामध्ये एक आयडी दिलेली आहे. ठीक आहे. कारण की मोस्टली आपण माहिती आहे एचटीएमएल चा टॅग म्हणजे काय, एचटीएमएल चा पेज आहे. ठीक आहे. हेड टॅग म्हणजे काय की जो तुम्हाला वरती जो दिसतो तुम्हाला एक टायटल बार सारखा एक जो दिसतो, ज्याच्यामध्ये आपण हेड सेक्शन डिफाइन केलं असतं, जिथे तुम्हाला टायटल टाकता येतं, जिथे तुम्हाला फेविकॉन टाकता येतो. हा सेक्शन म्हणजे तुमचा हेड सेक्शन, जिथे आपण हेडर म्हणतो त्याला, किंवा टायटल बार जिथे दिलेला असतो, जो की ब्राउझर वरती तुम्हाला तो दिसतो. जसं ब्राउझर वरती इथं आपण जर गेलो, तर ब्राउझर वरती एक मिनिट कुठे ओपन झाला आपला, हा इथं जर तुम्ही बघितलं, तर इथं बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की हा जो पोर्शन आहे वेट प्लस रिॲक्ट लिहिलेला आणि हा जो आयकॉन आहे, तर हा एक तुमचा हेड सेक्शनचा, हेड सेक्शन मध्ये जो कोड गेला तो इथे दिसणार तुम्हाला. ठीक आहे. सेकंड थिंग असेल की जो बॉडी मध्ये असेल तर तो बॉडी मधला हा कोड इथे दिसेल, हेड सेक्शन मधला इथे दिसेल आणि बॉडी मधला इथे दिसेल. ठीक आहे. तर एचटीएमएल मध्ये दोन सेक्शन असतात तुमचे, एचटीएमएल टॅग मध्ये दोन सेक्शन, हेड सेक्शन आणि बॉडी सेक्शन. हेड सेक्शन हा टायटल बार मध्ये इथे चेंजेस करण्यासाठी, इथे चेंज करण्यासाठी हेड सेक्शन, आणि इथे मध्ये जर चेंज करायचं असेल तर बॉडी सेक्शन मध्ये तुम्हाला चेंजेस करायचे. फर्स्ट थिंग, हेड सेक्शन मध्ये चेंजेस कुठले, जसे की इथे विथ प्लस रिॲक्ट केलेला आहे, आपण याला काय करू, चेंज करू आणि इथे चेक करू कोड लेंथ हेडिंग. जसं हेडिंगचा पार्ट आहे म्हणून मी याला कोड लेंथ हेडिंग नाव दिलंय. आणि जर आपण इथे जेवून चेक केलं तर आता हे नाव तुमचं विथ प्लस रिॲक्ट चेंज होऊन इथे कोड लेंथ हेडिंग आलंय. देन आता मला काय करायचंय, इथे चेंज करायचं, बॉडी मध्ये मला चेंज करायचं, पण इथे जर आपण गेलो तर बॉडी मध्ये तो कोड आपल्याला दिसत नाही. आपल्याला इथे फक्त दोनच फाईल दोनच टॅग दिसतात, एक तर डिव टॅग आणि एक स्क्रिप्ट टॅग. डिव टॅग मध्ये काय दिलेलं आहे, डिव टॅग मध्ये फक्त एक आयडी टॅग केलेला आहे, आयडी इक्वल टू रूट, आयडी इक्वल टू रूट, आयडी इक्वल टू रूट. जर समजा तुम्ही जावास्क्रिप्ट थोडंफार वाचला असेल तर त्याच्यामध्ये आपण एखादा मोस्टली आयडी कशासाठी देतो की एखादा एलिमेंट जर आपल्याला जावास्क्रिप्ट मध्ये ऍक्सेस करायचा असेल तर डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय आयडी हे जर तुम्ही ऐकलं असेल तर हे त्याच्यासाठी. डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय आयडी, त्यानं काय होतं, आपण त्या आयडी नुसार त्या डॉक्युमेंटची एक
एक ऑब्जेक्ट तयार केल्यासारखं आपण तयार करतो आणि त्या ऑब्जेक्टने आपण याच्यामध्ये चेंज मॉडिफाय करू शकतो. जसे की ती जी आयडी असेल तर डॉट इनर एचटीएमएल डॉट व्हॅल्यूज या पद्धतीने आपण काय करू शकतो, याच्यामध्ये एचटीएमएल ऍड करू शकतो, याच्यामध्ये व्हॅल्यूज फेच करू शकतो. या सगळ्या ऍक्टिव्हिटी आपण करू शकतो. पण डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय आयडी या मेथडनेच आपण हे करू शकतो. तर आयडी ही त्यासाठी खूप महत्वाची आहे. मग ही आयडी काय दिली आपण, रूट दिली. ठीक आहे. आता रिॲक्ट हे पूर्ण जावास्क्रिप्ट बेसच आहे. म्हणजे ज्या आपण जावास्क्रिप्टचा जो कोड आपण करणार तो सगळा याच्यामध्ये व्हॅलिड आहे. आता याच्यामध्ये काय, हे तर एवढा एक नॉर्मली एक टॅग आहे, सिंपल टॅग आहे, ज्याला फक्त आपण आयडी दिली, त्याच्यामध्ये कुठलाच कोड केलेला नाही. ठीक आहे, डायरेक्टली इथे क्लोज केलेला आहे. देन दुसरी लाईन आहे ती म्हणजे एक स्क्रिप्ट आहे. ठीक आहे, मोस्टली आपण काय करतो जावास्क्रिप्ट मध्ये, जावास्क्रिप्ट जर इम्प्लिट नाही, जर आपल्याला कोड मध्ये टाकायचं असेल तर आपण स्क्रिप्ट टॅग यूज करतो. याच्यामध्ये काय केलं, एक सोर्स दिलेला आहे की स्क्रिप्ट तर घेतलेली आहे, पण कुठून, src/main.jsx मग जर समजा आपण इथे स्क्रिप्ट टॅग लिहिला असेल आणि याच्यामध्ये सोर्स जर दिला असेल तर काय होणार, ती जावास्क्रिप्टची फाईल या ठिकाणी ती एक्झिक्यूट होणार, जे तिचा सोर्स दिला आहे. नॉर्मली सिंपल वे न सांगतो, त्याच्यामध्ये आपण इन डेप्थ मध्ये जाणार नाही किंवा स्टेप बाय स्टेप जाणार नाही किंवा त्याचं आर्किटेक्चर समजून घेणार नाही. एक नॉर्मली रफली असंच होतं की जिथे तुम्ही हा स्क्रिप्ट टॅग लिहिला तिथे काय होणार, तुमची या सोर्स वरची जी जावास्क्रिप्टची फाईल असेल ती इथे एक्झिक्यूट होणार किंवा इथे तो कोड, असं समजा की तो कोड याच्या जागी रिप्लेस होणार, जो की या लोकेशन वरती या फाईल मध्ये जो काय लिहिला असेल मेन डॉट जेएसएक्स मध्ये जो कोड लिहिलेला असेल तो कोड या ठिकाणी येऊन रिप्लेस होणार. आता या इथे काय कोड लिहिलेला असेल मेन डॉट जेएसएक्स मध्ये, पण त्याआधी जावं लागेल आपल्याला एसआरसी फोल्डर मध्ये, एसआरसी मध्ये मेन डॉट जेएसएक्स. तर एसआरसी नावाचा हा फोल्डर आहे आणि याच्यामध्ये मेन डॉट जेएसएक्स नावाची फाईल आहे. ठीक आहे, मी याच्यामध्ये जातो. आता इथे काय लिहिलेलं आहे, इथे काही इम्पोर्ट्स वगैरे केलेलं आहे, गरजेचं नाही सध्या कन्फ्युज होणं, काही कुठून इम्पोर्ट आला, कसं करायचं, काय असतं, काही गरजेचं नाही. पण मी जसं मगाशी सांगितले की डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय आयडी हे आपण वापरतो, त्यानंतर त्याचा ऍक्सेस घेतो, तर सेम गोष्ट याच्यामध्ये केलेली. आता हे क्रिएट रूट वगैरे काय, ही एक मेथड आहे, त्याच्यामध्ये पॅरांथिसिस दिलेलं आहे, त्या पॅरांथिसिस मध्ये हा कोड लिहिलेला आहे. सध्यासाठी इग्नोर करा, फक्त म्हणा की डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय आयडी आणि रूट. आता इथं रूट तुम्हाला दिसतोय. ठीक आहे, तर रूट म्हणजे काय, तोच रूट आहे जो आपण इंडेक्स वरती आयडी दिलेला होता, आयडी इक्वल टू रूट या डिव्ह साठी. म्हणजे या डिव्हचा ऍक्सेस घेतलेला आहे मेन डॉट जेएसएक्स मध्ये. ठीक आहे, आणि याच्यामध्ये काय केलेलं, एक रेंडर नावाची मेथड आहे. ही खूप महत्वाचं आहे, ज्यावेळेस इंटरव्ह्यू देताना त्यावेळेस याच पद्धतीने एक्सप्लेन करायचं की ज्यावेळेस आपण डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय आयडी करतो त्यावेळेस त्याला रेंडर नावाची एक मेथड दिली. रेंडर म्हणजे काय, की रेंडर म्हणजे जनरेट करून दाखवणं, त्यासाठी आपण वापरतो रेंडर. रेंडर म्हणजे आपण तयार करतो, जनरेट करून त्याला डिस्प्ले करतो, त्याला आपण रेंडरिंग म्हणू शकतो. रेंडरिंग म्हणजे काय, की मोस्टली प्रेझेंटेशन करणं, एक प्रेझेंट करणं. ठीक आहे, तर तिथं या रूट वरती जिथं आपण डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय आयडी रूट याचा अर्थ काय, की या एवढ्या कोडला रिप्रेझेंट करतो तो एक डिव टॅग जो घेतला होता, ज्याला आपण आयडी रूट दिला होता, तो डिव या डिवला काय करणार, एक रेंडर मेथड अप्लाय करणार. ठीक आहे, जास्त जावास्क्रिप्ट मध्ये मी जाणार नाही, फक्त रफली समजून घ्या, कारण की जावास्क्रिप्ट आपण आता शिकणार आहे, म्हणजे पूर्ण आपण पूर्ण डेडिकेटेडली जावास्क्रिप्ट शिकण्याची गरज नाही. आपण रिॲक्ट मध्ये जावास्क्रिप्ट शिकणार आहे, तर जावास्क्रिप्टचे सगळे फंक्शन्स वगैरे किंवा जावास्क्रिप्ट मधल्या सगळ्या मेथड्स वगैरे हे तुम्हाला याच्यामध्येच इम्प्लिमेंट करून आपण बघणार आहे, जेणेकरून आपल्याला स्पेसिफिकली डेडिकेटेड टाइम जावास्क्रिप्ट साठी आपल्याला देण्याची गरज पडणार नाही. तर काय रेंडर म्हणजे काय, एक तर आहे एवढं समजून घ्या की डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय आयडी, आणि रूट म्हणजे काय, की आपण त्या डिव्हचा ऍक्सेस घेतलेला आहे आणि त्या डिव्ह डॉट रेंडर म्हणजे त्या डिव्ह वरती रेंडर करणार. तर काय, एक स्ट्रिक्ट मोड मध्ये, आता इथं स्ट्रिक्ट मोड दिलेला आहे. आता स्ट्रिक्ट मोड काय, तर आपण थोडंसं जावास्क्रिप्ट ज्यावेळेस समजून घेऊ ना, तर त्यावेळेस तुम्हाला स्ट्रिक्ट नॉर्मल मोड आणि स्ट्रिक्ट मोड या दोन्ही मोडचा तुम्हाला डिफरन्स कळेल. पण यालाही सध्यासाठी इग्नोर करू. पण मधातला जो आहे तर इथे ऍप टाकलेला आहे. आता इथे हा काय दिसतोय, एक तुम्हाला एक टॅग दिसतोय. ठीक आहे, टॅग आहे, जसे की पॅराग्राफ टॅग, बोल्ड टॅग, इटॅलिक टॅग, हे सेम त्याच पद्धतीचा एक टॅग आहे. तर ऍप नावाचा एक टॅग आहे. पण एचटीएमएल मध्ये आपण आतापर्यंत कधी ऍप नावाचा टॅग ऐकला नाही. मग काय, तर ह्या जे अँग्युलर असेल किंवा रिॲक्ट असेल, ह्या लँग्वेजेस काय करतात किंवा हे फ्रेमवर्क काय करतात, की तुम्हाला कस्टम टॅग बनवण्याची एक सुविधा प्रोव्हाइड करतात. जसं की H1 to H6 एवढंच आपल्याला माहिती आहे. पण H7 केलं तर काय होणार, नॉर्मली तुम्ही H7 जर केलं तर एरर तिथं तुम्हाला देणार नाही HTML मध्ये, आणि तुम्हाला तो नॉर्मल टेक्स्ट तुम्हाला प्रिंट करेल. पण जर तुम्हाला पाहिजे की मी काय करणार, आता H7 नावाचा नवीन मी काय करणार टॅग इंट्रोड्यूस करणार, आणि त्याच्यामध्ये जर कोणी H7 मध्ये काही टाईप केलं तर मला काय करायचं की त्याला रेड कलर द्यायचा, त्याला बोल्ड करायचं, एक्स्ट्रा बोल्ड करायचं, त्याच्यामध्ये त्याला अंडरलाईन पण द्यायची, इटॅलिक पण द्यायची,
आणि त्याच्यामध्ये भरपूर ॲनिमेशन पण टाकणं, त्याच्यावरती माऊस नेल्याच्या नंतर काहीतरी असं असे फटाके फुटल्यासारखं बॅकग्राऊंड तयार होणार, असं तुम्हाला जर करायचं असेल हे तुम्ही करू शकता. तर हे कस्टम एलिमेंट तयार करणं म्हणजे तुमचे कस्टम कंपोनंट तयार करणं. ठीक आहे. आपण जे कंपोनंट इतक्या वेळ बोलत होतो, तर ते कंपोनंट दुसरं तिसरं काही नसून आपण एक नवीन टॅग तयार करतोय. कंपोनंट क्रिएट करतोय म्हणजेच आपण एक नवीन टॅग तयार करतोय. आता टॅग कुठला, जसा की इथे तुम्हाला ऍप नावाचा दिसतोय, त्याला आपण टॅग म्हणतो. आणि इथं स्लॅश दिला म्हणजे तो क्लोज पण झाला आहे. मोस्टली तुम्ही असाही त्याला क्लोज करू शकता, जसं की मी इथे टाकतोय, असाही क्लोज करू शकता, जसं आपण ओपन करतो तसा क्लोज पण करतो. हे सेम तशाच पद्धतीचं, काही फरक नाही. सेल्फ क्लोजिंग टॅग याला म्हणतात, की जो ओपनही होतो आणि तिथल्या तिथेच क्लोज पण होतोय. म्हणजे आपण जसं ओपन करून क्लोज करतो, जसं डिव घेतला आपण, डिव ओपन केला आणि क्लोज केला, तसा सेम इथे ऍप नावाचा टॅग घेतला आणि तो क्लोज केला, इथं स्लॅश क्लोज केला. इथं डायरेक्टली तुम्ही असाही कोड लिहू शकता, काही अडचण येणार नाही. ठीक आहे. हा सिमिलर आहे. आपण डिव घेतोय, डिव टॅग, डिव ओपन आणि डिव क्लोज, सेम तसाच ऍप ओपन आणि ऍप टॅग क्लोज. आता ऍप नावाचा टॅग तर नाहीच, मग आता ऍप आलाय कुठून, तर ऍप इथं दिसतोय की इम्पोर्ट केलंय आपण काहीतरी ऍप नावाचं जे इथे वापरलेलं आहे. तर हे कुठून केलं, फ्रॉम ऍप डॉट जेएसएक्स नावाच्या फाईल मधून. ठीक आहे. ऍप डॉट जेएसएक्स नावाच्या फाईल मधून, मग इथं जायचं आपण ऍप डॉट जेएसएक्स नावाच्या फाईल मध्ये. आता इथं हा इथला जो कोड येतो तो मोस्टली तिथे येतोय. आता इंटरव्ह्यूचा प्रश्न असतो की रिॲक्टचं ऍप्लिकेशन कसं स्टार्ट होतं, किंवा रिॲक्ट मध्ये जो कोड दिसतो तो कसा कुठून कुठून जम्प होऊन येतो. तर त्यावेळेस तुम्हाला हा फ्लो सांगता आला पाहिजे. फर्स्ट काय, index.html. index.html मध्ये काय की एक div नावाचा एक टॅग आहे, ज्याची आयडी रूट दिलेली आहे, आणि त्याच्यानंतर त्याच्या खाली काय आपण केलं, main.jsx ही इम्पोर्ट केलेली फाईल आहे. ठीक आहे. जावास्क्रिप्टची फाईल याच्यामध्ये इम्पोर्ट केलेली main.jsx. मग परत main.jsx मध्ये गेल्याच्या नंतर काय की याच्यामध्ये तो रूट तर घेतलेलाच आहे, एक डिव घेतलेला आहे, त्याला एक रेंडर मेथड अप्लाय करून हा ऍप नावाचा टॅग तिथे एक्झिक्यूट केलेला आहे. ठीक आहे. ऍप नावाचं कंपोनंट आपण इथे कॉल केलेलं आहे. याला आपण सिंपल याच भाषेत बोलू, याला कंपोनंट म्हणतोय. हा जरी टॅग दिसतोय तरी कंपोनंटचं कामच असतं की तुम्ही कस्टम टॅग तयार करताय, त्यासाठीच आपण कंपोनंट बनवतो. ठीक आहे. कंपोनंटचं कामच आहे की टॅग तयार करू शकतो आपण. कस्टम टॅग तयार करण्यासाठी कंपोनंट बनवणं, एवढं जरी तुम्ही लक्षात ठेवलं तर ठीक आहे. जसं आपण H1 असतो, बोल्ड टॅग असतो, पॅराग्राफ टॅग असतो, सेम त्याच पद्धतीने आपला स्वतःचा जर टॅग तयार करायचा असेल तर आपण कंपोनंट क्रिएट करतो. ठीक आहे. आणि कंपोनंट म्हणजे काय की ज्याच्यामध्ये HTML, हेड, सेक्शन, बॉडी टॅग असे लिहिलेले नसतात, त्याला आपण कंपोनंट म्हणतो. आता कंपोनंट कशासाठी वापरतो, तर असे टॅग तयार करण्यासाठी. ठीक आहे. असे टॅग तयार करू शकतो आपण, आणि त्या टॅग मोस्टली आपण हे टॅग जे असतात तरी आपण बॉडी सेक्शन मध्येच वापरतो. ठीक आहे. तर बॉडी सेक्शन मध्ये वापरतो, त्याच्यामुळे बॉडी टॅग जो असतो तो इम्प्लिमेंट करायचा किंवा रियूज करायचा आपल्याला गरज पडत नाही. त्यामुळे आपण कंपोनंट मध्ये बॉडी टॅग वगैरे किंवा HTML टॅग आपण वापरत नाही. ठीक आहे. तर हे जे सेक्शन, हे जे टॅग असतील तरी आपण इथे वापरा. आता कळालं. आपण जावास्क्रिप्टचा यूज करून, किंवा जावास्क्रिप्टचा जसं की जावास्क्रिप्टची लायब्ररीज वापरतो याच्यामध्ये, तर आपण रिॲक्ट आणि अँग्युलर या दोन्ही लँग्वेजचा यूज हा आहे की आपण आपले कस्टम एलिमेंट तयार करू शकतो. जसं की तुम्ही HTML मध्ये जर तुम्ही म्हटलं की नाही मी आता H7 तयार करतो आणि H7 मध्ये मला तसं वापरायचंय, तर तुम्हाला तिथे H7 तुम्ही लिहिलं जरी तरी तो नॉर्मली जसा टेक्स्ट असतो तसंच तुम्हाला प्रिंट करेल, तो काही वेगळा असा प्रिंट करणार नाही. पण आपण बाय युजिंग रिॲक्ट आणि अँग्युलर आपण स्वतःचे एलिमेंट्स असे वापरून तयार करू शकतो, बनवू शकतो, आणि ते एंटायर ऍप्लिकेशन मध्ये कुठेही वापरू शकतो. ठीक आहे. आता ते कसे बनवले, इथे काय केलं की डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय आयडी, जसं की आपण इंडेक्स डॉट HTML वरून आलो, आणि इथे काय केलं की त्या रूट मध्ये ऍप नावाचा एलिमेंट जो ऍप नावाचा जो कंपोनंट आहे तो त्या रूट मध्ये आपण इंजेक्ट केलेला आहे. ठीक आहे. म्हणजे जो रूट होता, रूट म्हणजे काय की हा डिव, तर या डिवच्या आतमध्ये इथे काय केलं आपण, तो ऍप नावाचा कंपोनंट इथे, याला ए कॅपिटल आहे, ऍप नावाचा कंपोनंट आपण इथे रन केलेला आहे. हे या पद्धतीने एक्झिक्युशन होणार. ठीक आहे. रेंडर करणं म्हणजे काय की या एलिमेंटच्या आतमध्ये ह्या गोष्टी जनरेट करणं किंवा डिस्प्ले करणं. ठीक आहे. या पद्धतीने, यासाठी आपण ते रेंडर मेथड वापरतो. रेंडर मेथड मुद्दाम ज्यावेळेस इंटरव्ह्यू देणार तुम्ही त्यावेळेस रेंडर मेथडचं नाव घेणं हे गरजेचं आहे. तर त्यावेळेस रेंडर मेथड ही नाव तिथे वापरायचं. तर हे रेंडरचं काम काय करणार, हे या पद्धतीने हा जो कंपोनंट आहे इथे तो डिस्प्ले करणार. ठीक आहे. तर मोस्टली आपण जी फाईल आहे, तुम्ही म्हणसाल मग आपण डायरेक्टली इथंच का नाही केलं, तर इथे आपण करू शकतो. पण आपण याला डायनॅमिक लुक देणार आहे, डायनॅमिकली आपण याच्यामध्ये चेंजेस करणार आहे. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं की इथे HTML फाईल वरती मोस्टली कोड हा खूप कमीच ठेवायचा आहे. ठीक आहे.
जी जी आपली मेन फाईल असेल त्यावेळेस ती मोस्टली ह्या कंपोनंट हे जी फाईल असतील हे टॅग्स असतील हे खूप कमी ठेवायचे. ठीक आहे, मे बी काही गोष्टी अशा असतील की ते बाय फोर्सफुली आपल्याला HTML वरतीच वापरावं लागतात, तर आपण वापरू. पण मोस्टली आपल्याला ट्राय करायचंय की असे कंपोनंट हे डायनामिकली रेंडर झाले पाहिजेत. त्याच्यामध्ये व्हर्च्युअल डोम नावाचा एक कन्सेप्ट आहे, तो समोर चालून आपण शिकू. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं की थोड्या वेगवेगळ्या फाईल्स मध्ये ठेवणं या कधी पण आपल्याला सोपं जातं. ठीक आहे, थोडा कोड पण आपल्याला व्यवस्थित सुटसुटीत वापरतो. आणि इथे काय फक्त इम्पोर्ट वगैरे केले, इम्पोर्ट केले की डायरेक्टली त्या गोष्टी तिथे ते इम्पोर्ट होऊन जातात आणि ते आपल्याला ते दिसायला सोप्या जातात. ठीक आहे, फ्लो काय, index.html, index.html पासून main.jsx, main.jsx पासून हे app.jsx, app.jsx. app.jsx मध्ये काय, तर app.jsx मध्ये तो सगळा कोड आहे जो आपल्याला ब्राउझरवरती दिसत होता. ब्राउझरवर काय दिसत होतं, हा एक आयकॉन, हा एक आयकॉन, नंतर विथ प्लस रिॲक्ट हा थोडं बोल्ड मध्ये, नंतर काउंटचा एक प्रोग्राम, नंतर एडिट SRC एक लाईन, नंतर क्लिक ऑन द व्हाईट, हे सगळ्या लाईन ज्या असतील तर तुम्हाला सगळ्या इथे दिसतील. ही जशी की पहिली इमेज, नंतर ही दुसरी रिॲक्टची इमेज, रिॲक्टचा लोगो जो फिरत होता. देन H1 मध्ये ते रिॲक्ट प्लस विथ प्लस रिॲक्ट तुम्हाला दिसत होतं. नंतर ह्या काउंटरचा प्रोग्राम जिथे तुम्हाला काउंट इज, नंतर पुढे ती काउंट दिसत होता. जसं इथं काउंट इज दिसते तुम्हाला, ही काउंट इज आणि 0, याच्यावरती मी क्लिक केलं तर 1 दिसतो, 2 दिसतो, ह्या पद्धतीने हे तुम्हाला इन्क्रीमेंट होत राहणार. देन हा एडिट SRC JSX ही लाईन, त्याच्यानंतर ही खालची लाईन क्लिक टू द व्हाईट. आता हा सगळा कोड आहे, सगळे तेच टॅग्स आहेत, जसे पी टॅग, डिव टॅग, H1 टॅग, अँकर टॅग, इमेज टॅग, हे सगळे टॅग्स तसे दिलेले आहेत. आता हे सगळा थोडा कोड अॅनिमेशन्स वगैरे याच्यामध्ये तुम्हाला दिसतोय, जसं की इथे इमेज मूव्ह होताना दिसतंय, थोडासा बोर्ड दिसतोय, थोडे बटन्स वगैरे दिसतंय. इथं तुम्हाला काम करू, हे सगळा कोड इथून आपण काढून टाकू. ठीक आहे, इथून हा सगळा कोड काढून टाकायचा. हा कोड काय करू आपण डायरेक्टली इथून काढून टाकू. ठीक आहे, एकदम सिंपल. या काय करू, याला सगळा कोड करून टाकू. मी काय करतोय, एक सिंपल नॉर्मली जसं एक फंक्शन असतं जावास्क्रिप्टचं, इथे एक तुम्हाला काढून देतो. आता इथे जर तुम्ही बघितलं असेल तर इथे काय दिसेल तुम्हाला, एक फंक्शन, फंक्शनचं नाव काय ॲप, आणि ॲप मध्ये काय थोडंसं एक रिटर्न स्टेटमेंट दिलेलं आहे, आणि इथं काय केलंय एक्सपोर्ट डिफॉल्ट ॲप, एवढाच गोष्टी इथे केलेल्या आहेत. ठीक आहे, आता रिटर्न मध्ये काय, इथे रिटर्न मध्ये आपण ओपन क्लोज पॅरेंथेसिस दिले, त्या पॅरेंथेसिस मध्ये आपण काहीतरी रिटर्न करू शकतो. जसं मी इथे H1 करतोय, H1 मध्ये हॅलो कोडलँग्स एवढा गोष्टी टाकलं. ठीक आहे, आणि जर आपण इथे बघितलं तर आता तुम्हाला हॅलो कोडलँग्स हा इथे दिसायला लागेल. ठीक आहे, हॅलो कोडलँग्स हे तुम्हाला इथे दिसायला लागेल. आता मोस्टली शिकण्यासारखं काय की म्हणजे रिॲक्ट मध्ये काम करायचं तर तुम्हाला फंक्शन्स हे चांगल्या पद्धतीने आले पाहिजे. फंक्शन्स काय, हे जावास्क्रिप्ट मधले जे फंक्शन्स असतात ते तुम्हाला चांगल्या पद्धतीने आले पाहिजे. ठीक आहे, आता याच्यात करायचं काय, यात सिंपल सिंपल गोष्टीचं थोडं लक्ष द्यायचं, एक थोडं ऑब्झर्वेशन करायचं. आपण सिंपल पासूनच जाणार आणि नंतर थोड्या थोड्या गोष्टी कॉम्प्लेक्स करत जाणार. याच्यामध्ये काय की जसं आपण एक कुठलंही जावास्क्रिप्ट बघितलं तर जावास्क्रिप्ट फंक्शनचं काम हेच असते की काहीतरी कोड करणार, आणि कोड झाल्याच्या नंतर एक समराइज केल्याच्या नंतर त्याचं काहीतरी जनरेट झाल्याच्या नंतर एक आउटपुट रिटर्न करायचं, म्हणून तो फंक्शन काय करतं, रिटर्न करतं. हे सेम तसंच आहे. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल काय मी काय केलं, इथं एखादं समजा की लेट ए इक्वल टू 10, ठीक आहे, नंतर लेट बी इक्वल टू 20, आणि लेट सी इक्वल टू ए प्लस बी. ठीक आहे, लेट सी इक्वल टू ए प्लस बी. आता याचा अर्थ काय की आपण एक दोन व्हेरिएबल घेतले आणि दोन व्हेरिएबलचं ऍडिशन करून आपण काय केलं, एका तिसऱ्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर केलं. हे नॉर्मली जसं जेवढं तुमचं जावास्क्रिप्ट झालं तेवढं तुम्हाला झालंच असेल. याच्यामध्ये काय केलं आपण की ए नावाचं एक व्हेरिएबल, बी नावाचं एक व्हेरिएबल, त्या ए ला काही 10 व्हॅल्यू असाइन केली, बी ला 20 व्हॅल्यू असाइन केली, आणि एक तिसरं सी नावाचं व्हेरिएबल तयार केलं. त्याच्यामध्ये काय केलं, ए प्लस बी चं ऍडिशन करून सी मध्ये टाकलं. हे नॉर्मली फंक्शन मध्येच करतोय आपण, जसं फंक्शन ऍप नावाचं एक फंक्शन आहे, त्याच्यामध्ये आपण या सगळ्या ऍक्टिव्हिटी केलेल्या आहेत. आता याच्यात काम काय की जसं ऍडिशन तर झाले, आता सी काय करायचं, आपल्याला रिटर्न करायचं आहे. मग रिटर्न करते वेळेस काय करतो आपण, रिटर्न स्टेटमेंट मध्ये त्याला सी लिहितो आपण, रिटर्न स्टेटमेंट मध्ये आपण सी लिहितो, असं जसं रिटर्न सी. अशा पद्धतीने आपण फंक्शन जावास्क्रिप्ट मध्ये रिटर्न करतो. आता याला जर आपण इकडे बघितलं तर इकडे तुम्हाला हे 30 ऍज इट इज दिसतं. ठीक आहे, 30 दिसतं. आणखीन तुम्ही ऍडिशन केलं याच्यामध्ये डिवाइडेड बाय 10,
हे टाकलं नंतर हेच कॅल्क्युलेशन काय होणार त्याचं 12 येऊन जाणार. हे तुम्हाला इथे दिसतंय बाजूला. ठीक आहे. त्यानंतर आता हे नॉर्मली जसं जावास्क्रिप्टचं फंक्शन हे सेम तेच आहे, काहीच डिफरन्स नाही. थोडा डिफरन्स आहे ते तुम्हाला आपोआप समजायला लागेल. याच्यामध्ये जसं आपण जावास्क्रिप्ट मध्ये करत होतो सेम तोच कोड आहे, याच्यात काही फरक नाही. ठीक आहे. फक्त याच्यात एक लाईन तुम्ही जर बघितलं असेल तर एक्सपोर्ट डिफॉल्ट ऍप ही एक लाईन आहे की आपण थोडस समोर गेलं जावास्क्रिप्ट मध्ये की आपण याचा पण यूज बघणार आहे. याच्यात थोडंसं नेम डिफॉल्ट आणि डिफॉल्ट याचं जे म्हणजे डिफॉल्ट एक्सपोर्ट कसं करायचं त्याचे एक मेथड्स आहेत, तर आपण ते दोन मेथड समोर चालून बघू. फक्त काय आज बघायचंय तर फंक्शन ऍप मध्ये मी काय केलं की a इक्वल टू 10 b इक्वल टू 20 आणि c इक्वल टू a प्लस b डिवायडेड बाय 10 या पद्धतीने कोड केला आणि रिटर्न सी केला. आता रिटर्न सी केल्याच्या नंतर काय होणार, हे काय होणार, हे ऍप जिथे घेतलेलं आहे तिथे काय करणार तो रेंडर होणार. जिथे ऍप डिफाईन केलंय म्हणजे आपण ऍप टॅग कुठे डिफाईन केला मेन मध्ये आहे, जिथे हा ऍप टॅग असेल आणि हा मेन मधला ऍप टॅग कुठे जातोय डायरेक्टली एचटीएमएल मध्ये इथं रूटच्या ठिकाणी. ठीक आहे. आता रूटच्या ठिकाणी जाते का, यस चेक करू आपण. मी काय करतो याच्या वरती एक लाईन लिहितो हॅलो कोड लेंग्थ आणि याच्यानंतर इथे काय करतो एक पॅराग्राफ मध्ये काही टेक्स्ट टाईप करतो. इथे टाकतोय मी औरंगाबाद अँड पुणे. ठीक आहे. म्हणजे वरती लाईन आहे हॅलो कोड लेंग्थ सॉरी कोड लेंग्थ हेडिंग आणि कोड लेंग्थ आणि वरती आहे कोड लेंग्थ आणि खाली आहे औरंगाबाद अँड पुणे आणि मधामध्ये काय का आपण ड्यू हा घेतलेला आहे ज्याची आयडी इक्वल टू रूट आहे. ठीक आहे. आपल्याला काय मोठं काय की आपला जो कोड आहे तो कोड डायरेक्टली इथेच रेंडर होतोय की नाही हे चेक करणं. ठीक आहे. आता मी जर समजा जर रेंडर इथेच बरोबर होत असेल तर जो काय आउटपुट असेल तो कोड लेंग्थ आणि औरंगाबाद अँड पुणेच्या मधामध्ये होईल. आपण जर चेक केलं तर कोड लेंग्थ नंतर 12 आणि औरंगाबाद अँड पुणे या पद्धतीने आपल्याला दिसायला लागला. म्हणजे आपला कोड जो आहे तो बरोबर डिव मध्येच घेतोय. ठीक आहे. आता याच्यामध्ये थोडासा सीएसएस वगैरे आपल्याला जर इम्प्लिमेंट करायचं झालं तर सीएसएस साठी ही app.css नावाचं एक मेथड एक सीएसएस चा कोड याच्यामध्ये लिहिलेला आहे, तो आपल्याला याच्यात घ्यायचा आहे. मग तो जर घ्यायचा असेल तर डायरेक्टली इथे इम्पोर्ट करावा लागेल app.css इम्पोर्ट app.css हे टाकलं की तुम्हाला थोडंसं याच्यामध्ये गॅप दिसायला लागेल. ठीक आहे. आता थोडा कोड बेस वरती फोकस न करता मला काय जो मोटो आहे तो मला करायचा काय की आपण आता याच्यामध्ये कोड कसा करायचा. आपलं जावास्क्रिप्ट तर ठीक आहे, जावास्क्रिप्ट मध्ये तुम्ही ऍडिशन सबट्रॅक्शन असे नंबर वगैरे तुम्ही करू शकता, पण मला एचटीएमएल चा कोड करायचा आहे. तर मग एचटीएमएल चा जर कोड करायचा असेल तर आपल्याला काय करायचं, हे तुम्ही ह्या व्हॅल्यूज वगैरे तुम्हाला वापरायच्या तुम्ही वापरू शकता, पण जिथे रिटर्न करतोय आपण तीच व्हॅल्यू काय होते तुम्हाला ब्राउझर वरती दिसते. ठीक आहे. जे तुम्ही रिटर्न केलं तेच तुम्हाला ब्राउझर वरती दिसतं. मग आता जर समजा ही जी सी ची व्हॅल्यू जर रिटर्न होते तर सी ची व्हॅल्यू बरोबर तुम्हाला ब्राउझर वरती दिसते. मग जिथून रिटर्न होते तिथे जर मी एचटीएमएल चा कोड केला तर काय होईल, ट्राय करून बघू. रिटर्न करते वेळेस आपण इथून काय करू म्हटलं तर त्याला इथे मी टाकतो हॅलो. ठीक आहे. रिटर्न मध्ये काय करतो डायरेक्टली हॅलो टाईप करतो, H1 हॅलो. येते का, यस येते. आपण याचा अर्थ की आपण आता नंबर्स वगैरे जावास्क्रिप्टचं जे फंक्शन असेल त्या फंक्शनचं जे आउटपुट असेल त्याच्या सोबत आपण एचटीएमएल चा कोड पण आता इथे रेंडर करू शकतो. ठीक आहे. आपण एचटीएमएल चा कोड पण रेंडर करू शकतो. आता याच्यासाठी काय की थोडं लिमिटेशन्स आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये थोडं लिमिटेशन्स काय की लिमिटेशन्स म्हणजे कधी जावास्क्रिप्टचं फंक्शन ही सिंगलच व्हॅल्यू रिटर्न करणार. कोणत्याही जावास्क्रिप्टचं जे फंक्शन असेल तर ते सिंगलच व्हॅल्यू रिटर्न करणार. मे बी तुम्ही त्याला ऑब्जेक्ट मध्ये कन्वर्ट करा, मल्टिपल जर तुमच्या व्हॅल्यूज असेल तर त्याला तुम्ही ऑब्जेक्ट मध्ये टाकणार, मल्टिपल व्हॅल्यू असेल तर तुम्ही अरे मध्ये टाकणार, पण रिटर्न ज्यावेळेस होणार तर त्यावेळेस सिंगलच व्हॅल्यू म्हणून त्याचे रिटर्न जाणार. ठीक आहे. जावास्क्रिप्टचा हा रूलच आहे की फंक्शन ज्यावेळेस रिटर्न करतं म्हणजे कुठलंही फंक्शन जसं फंक्शन ऍप आहे तर ज्यावेळेस रिटर्न करणार त्यावेळेस हे सिंगलच व्हॅल्यू रिटर्न करणार. एक तर तुमचा सी रिटर्न करणार नाही तर तुमचा ए रिटर्न करणार, पण दोन्ही रिटर्न करू शकत नाही. जसं की ए कॉमा सी असं तुम्हाला करायचंय. ठीक आहे. तर असं नाही करणार. तुम्हाला काय करावं लागेल, तुम्हाला कुठल्या तरी दोन्ही व्हॅल्यू एकत्र बाइंड करावं लागतील. दोन्ही व्हॅल्यू एकत्र बाइंड केल्याच्या नंतर तुम्हाला ते काय दिसेल, जसं इथं तुम्ही करलंय सी तुम्हाला इथे परत तेच दिसतंय. काही एरर येतोय का, कर्सर मध्ये गेलं हे तुम्हाला भरपूर असे एरर येत राहतात. तुम्ही हे नाही करू शकत. पण जसं मी याला फक्त सी केलं
एरर तुमचे निघून गेले आणि हे 12 व्हॅल्यू इथे येऊन गेले. जर तुम्ही इथे ए केला, रिटर्न मध्ये ए केला, तर तुमचा ए व्हॅल्यू रिटर्न होणार जी की 10 होती. जर तुम्ही इथे रिटर्न मध्ये बी केलं, तर बी मधली व्हॅल्यू रिटर्न होणार जी की 20 आहे, तर तुम्हाला इथे 20 दिसायला लागते. सेम तसंच तुम्ही एक सिंगलच कुठली तरी व्हॅल्यू रिटर्न करू शकता. जसे की इथे ए प्लस बी चं व्हॅल्यू तुम्हाला रिटर्न करायची, तर सी मध्ये स्टोअर केलं आणि म्हणून इथून आपण डायरेक्टली सी रिटर्न करू शकतो. ओके, मग इथे तुम्हाला 12 दिसते. आता हे कसं लक्षात घ्या की इथं काय होतं, नंबर्स वगैरे हे सगळं मी काढून टाकतो. एक बेसिक कन्सेप्ट आहे, ज्यावेळेस आपण एखादं फंक्शन बनवतो, फंक्शनचं ज्यावेळेस रिटर्न स्टेटमेंट लिहितो, तर रिटर्न स्टेटमेंट हे नेहमी सिंगल व्हॅल्यू रिटर्न करणार. मग इथं सिंगल व्हॅल्यू जर रिटर्न करतोय, तर आपल्याला आता इथून HTML चा कोड रिटर्न करायचा. मग HTML चा कोड रिटर्न ज्यावेळेस आपण करतो, तर त्यावेळेस तुम्हाला मल्टिपल टॅग्स रिटर्न करावे लागतात. मल्टिपल टॅग्स तुम्हाला रिटर्न करा. जसं की मी फॉर एक्झाम्पल मी H1 घेतलं, H1 मध्ये मी हॅलो लिहिलं, ठीक आहे, तर इथून सिंगलच H1 जाणार. आता मी जर समजा याच्या पुढे आणखीन दिलं पॅराग्राफ देऊन कोड लँग्स, इथे काय करत तुम्हाला एरर देईल, JSX एक्सप्रेशन्स मस्ट हॅव वन पॅरेंट एलिमेंट. ठीक आहे, हा काय करावा लागेल, असे तुम्हाला मल्टिपल्स एलिमेंट्स तुम्हाला रेंडर करता येणार नाही. तर त्याचा पहिला रूल आहे, ज्यावेळेस आपण रिटर्न करतो त्यावेळेस कुठली तरी सिंगलच व्हॅल्यू रिटर्न करा. मग आपण काय करूया, दोन्ही याला काय करू, एका सिंगल एका एलिमेंट मध्ये टाकू. जसे की H1 आणि हे पॅराग्राफ आहे, याला मी कट करतो आणि याला एका डिव मध्ये टाकतो. डिव टॅग घेतला आणि डिव टॅगच्या आतमध्ये मी हे पेस्ट करतो, H1 पण आणि कोड लँग्स. आता हे व्हॅलिड आहे, कोड हॅलो पण आलं आणि कोड लँग्स पण आलं. ठीक आहे, हे आता एक व्हॅलिड झालं. सेम अशा गोष्टी आणखीन तुम्ही करू शकता. त्याच्यामध्ये आणखीन तुम्हाला टाईप करायचं, जसे की मी बोल्ड टॅग घेतो, औरंगाबाद, नंतर एक इटॅलिक टॅग घेतला, पुणे. ठीक आहे, हे तुम्ही औरंगाबाद आणि पुणे अशा पद्धतीने घेऊ शकता. ठीक आहे, ही झाली पहिली रिक्वायरमेंट, की तुम्हाला जर समजा फंक्शनचा वापर करून जर काही रिटर्न करायचं असेल, तर तुम्हाला एका कुठल्या तरी पॅरेंट टॅग मध्ये त्याला बाइंड करावा लागेल. तुमचा कोड जो असेल ते एका पॅरेंट टॅग मध्ये बाइंड करावा लागेल. जसं की आपण इथे डिव टॅग मध्ये हा कोड बाइंड केलेला आहे, डिव टॅगच्या आतमध्ये हा कोड बाइंड केलेला आहे. सेकंड आहे की तुम्हाला हे रिटर्न जे असेल तर रिटर्नच्या खालीच तुम्हाला, जसं आता मी याच्या खाली एंटर केलं, इथं खाली एंटर केलं तर तुम्हाला इथं कोड दिसणार नाही. ठीक आहे, रिटर्नच्या खाली, रिटर्न मध्ये जे स्टेटमेंट असेल ते रिटर्नच्या समोरच असायला पाहिजे. जे आपण रिटर्न करतो तर रिटर्न स्पेस रिटर्नची व्हॅल्यू, पण स्पेसच्या नंतर तुमचा तो एक्झॅक्टली कोड येणं गरजेचं. फॉर एक्झाम्पल मी जर याला इथं हा घेतला, तर डायरेक्टली स्पेसच्या नंतर हीच व्हॅल्यू इथे यायला पाहिजे. ठीक आहे, स्पेसच्या समोर म्हणजे रिटर्नच्या समोर तुम्हाला तुमचा डिव इथे येणं गरजेचं आहे, तरच तो त्याला व्हॅलिड धरला जातं. आणि इथून हे स्टेटमेंट इथं सेमी कॉलन दिलं, त्यानंतर हे कम्प्लीट होऊन जातं. त्यालाच आपण एक कम्प्लीट रिटर्न स्टेटमेंट म्हणतो. जर असं असेल तर व्यवस्थित आहे. जर समजा याला आपण खालच्या लाईन वरती घेतलं, तर ते इनव्हॅलिड स्टेटमेंट आहे. ठीक आहे, हे तुम्हाला इंटरमध्ये कोड पण देऊन तुम्हाला अशा पद्धतीने थोडंसं कन्फ्यूज करून विचारू शकतात. तर त्यावेळेस हे लक्षात घ्या की इथं लिहिल्याच्या नंतर हे इथून गायब होऊन जाणार. मग याच्यावरती सोल्युशन काय, मग आमचं तर एका खाली लाईन, लाईन खाली लाईन असे भरपूर येऊ शकतं. मग याला एक सोल्युशन आहे की हा जो कोड आहे तुमचा, या कोडला काय करायचं, एका ब्रॅकेट मध्ये तुम्ही टाकू शकता, पॅरेंथेसिस मध्ये. पॅरेंथेसिस मध्ये देऊन याच्या पुढे फक्त पॅरेंथेसिस ओपन ठेवायचं, बाकी सगळा कोड तुम्ही अशा ॲज इट इज लिहू शकता. ठीक आहे, पॅरेंथेसिस आणि पॅरेंथेसिस मध्ये हा सगळा कोड. नाही लिहायचं पॅरेंथेसिस, मग काय, मग काम करू शकतो आपण. जर तुम्हाला पॅरेंथेसिस नाही लिहायचं, तर सिंपल ओपन क्लोज एम्प्टी तुम्हाला ब्रॅकेट द्यायचे आणि एम्प्टी ब्रॅकेट मध्ये तुम्हाला तुमचा कोड टाकायचा आहे. ठीक आहे, एम्प्टी ब्रॅकेट. आपल्याला एक पॅरेंट ब्रॅकेट कुठलं तरी लागतं, एक पॅरेंट ब्रॅकेट. पॅरेंट ब्रॅकेट देण्यासाठी सिंपल ओपन ब्रॅकेट आणि क्लोज ब्रॅकेट. ठीक आहे, ओपन टॅग आणि क्लोज टॅग, त्याच्यामध्ये टॅगचं नाव नाही, काही नाही. हे एम्प्टी टॅग्स आपण याला म्हणतो, ज्याच्यामध्ये आपण कुठलाच टॅग ठेवत नाही, नाव देत नाही त्या टॅगला, फक्त ओपन टॅग आणि क्लोज टॅग, त्याच्या आतमध्ये आपण आपला सगळा कोड हा लिहू शकतो. ठीक आहे, तर या पद्धतीने पण आपण रिएक्ट मध्ये आपला HTML चा कोड लिहू शकतो. आता हे जसं ऍप बनवलंय, तसंच मी जसं सांगितलं की आपण स्वतःचे टॅग्स बनवू शकतो. मग स्वतःचा टॅग कसा बनवायचा, मग आणखी एक काम करू शकतो आपण. जसं याच्यामध्ये एक फंक्शन, फंक्शन जसं मी म्हणतोय की H7, मला H7 नावाचं फंक्शन बनवायचं. ठीक आहे, मग फंक्शन म्हटल्याच्या नंतर हा गोष्ट येणार आणि याच्यामध्ये रिटर्न पण येणार.
ठीक आहे. रिटर्न मध्ये काय आपण रिटर्नचा कोड लिहू शकतो. रिटर्न मध्ये मोस्टली पॅरेंथेसिस द्या, पॅरेंथेसिस देऊन याच्यामध्ये आपण आपला कोड करू शकतो. जसे की मी काय करणार इथं h1 म्हणणार, इथं h1 मध्येच h7 मध्येच मी काय करणार h1 चा कोड लिहिणार. म्हणजे याच्यामध्ये कोणता कोड द्यायचा हे तुमच्यावरती. जसं मी div बनवणार, div टॅग हा जरा div टॅग, div च्या आतमध्ये मी परत काय लिहिणार h1 टॅग, h1 टॅगच्या मध्ये मी लिहिणार हॅलो कोड लेंग्थ पुणे अँड औरंगाबाद. हा झाला माझा h7 चा कोड. आता डायरेक्टली h7 मला कुठे वापरायचा. समजा फॉर एक्झाम्पल हे एवढा कोड लिहिला होता मी, हॅलो कोड लेंग्थ औरंगाबाद पुणे, हा सगळा कोड मी काढून टाकणार आणि डायरेक्टली इथे मी काय वापरणार आता h7 या पद्धतीने. h7 घेतला इथे आणि हा h7 आपण आता डायरेक्टली इथे वापरू शकतो. मी काय केलं नॉर्मली h7 नावाचं फंक्शन बनवलं आणि त्या फंक्शन मध्ये डायरेक्टली माझा कोड हा असा लिहून टाकला. आता खरं दिसतोय का हा? येस. हॅलो कोड लेंग्थ पुणे, हॅलो कोड लेंग्थ पुणे आणि औरंगाबाद, जो कोड आपण इथे बनवला तोच. फक्त हॅलो कोड लेंग्थ ठेवायचा, काढून टाकला मी हॅलो कोड लेंग्थ. ठीक आहे. आता हे रिॲक्ट मध्ये पूर्णच्या पूर्ण जो काय आपण कोड बनवणार तो सगळा कोड हा पूर्ण फंक्शन बेस चालणार. फंक्शन जसे आपण लिहिणार त्याच पद्धतीने तो कोड तुमचा इम्प्लिमेंट होणार. आता इथून पुढे सगळा कोड आपल्याला असाच बनवायचा. तुम्ही स्वतःचे कंपोनंट बनवताय. आता याला काय, हा जो नॉर्मल फंक्शन जो आहे तो फंक्शनच एक काय असणार, कंपोनंट असणार आपलं. ठीक आहे. कंपोनंट म्हणजे काय, एक नॉर्मल फंक्शनच झालं तुमचं. आणि कंपोनंट कसं डिफाइन केलं जातं, त्याच्यामध्ये बॉडी टॅग, एचटीएमएल टॅग्स वगैरे नसतात. तर सिंपल आपण तोच रूल फॉलो केला. याच्यामध्ये कुठे बॉडी टॅग नाही वापरला, कुठे एचटीएमएल टॅग नाही वापरला, नॉर्मल एचटीएमएल चा कोड लिहिलेला आहे. ठीक आहे. पण तो कशात लिहिलाय, एका फंक्शन मध्ये, फंक्शन h7. जो आपण फंक्शनला नाव देणार त्याच फंक्शनचा हे कोड असणार. याच्यामध्ये आणखीन एक रूल आहे की जो कंपोनंट आपण बनवणार तो कंपोनंटचा पहिला अक्षर कधी पण कॅपिटल घ्यायचा, तरच त्याला आपण कंपोनंट म्हणणार. कंपोनंटचा दुसरा रूल असा की कंपोनंट हा नेहमी कॅपिटल लेटर पासून स्टार्ट व्हायला पाहिजे. ठीक आहे. जे फंक्शन बनवतोय आपण, कंपोनंट बनवतोय म्हणजे काय, एक फंक्शन तयार करतोय ज्याच्यामध्ये रिटर्न मध्ये आपण एचटीएमएल चा कोड रिटर्न करतोय. ठीक आहे. हा झाला तुमचा कंपोनंट. आता एक h7 नावाचा हा एक कंपोनंट बनवला आपण, इथे टॅग म्हणून त्याला वापरू शकतो. h7 टाकला की बरोबर h7 चा तुम्हाला कोड इथे दिसतोय. आता मला काय करायचं की हा जो कंपोनंट आहे याला जर मी समजा स्मॉल मध्ये लिहिला असता, h7 असं स्मॉल मध्ये. ठीक आहे. जर आता इथे चेक केलं तर इथे तुम्हाला काय दिसणार, तर तो एक्झिक्युटेबल नाही, त्याला कंपोनंट म्हणून ट्रीट केला जात नाही. जावास्क्रिप्ट मध्ये फंक्शन दिलेले असतात, ते फंक्शन नेहमी स्मॉल केस मध्येच लिहिलेले असतात. जावास्क्रिप्ट मधले फंक्शन हे पहिलं लेटर जो असतो तो स्मॉल केस मध्ये असतो, म्हणून त्याला आपण फंक्शन म्हणतो. पण रिॲक्ट मध्ये ज्यावेळेस आपण फंक्शनचं नाव फर्स्ट लेटर हे कॅपिटल देतो, तर त्यावेळेस आपण त्याला कंपोनंट म्हणतो. ठीक आहे. कंपोनंट आणि फंक्शन मध्ये डिफरन्स काय, तर फंक्शनचं पहिलं लेटर हे स्मॉल असतं आणि कंपोनंटचं पहिलं लेटर हे कॅपिटल असतं. हा एक डिफरन्स आहे, हा लक्षात कधी पण ठेवायचा, त्याच्यामध्ये काही कन्फ्युजन होऊ द्यायचं नाही. ठीक आहे. तर मग आता तुम्ही काय केलं, आता तुम्ही एक तुमचा प्रोजेक्ट तयार करू शकताय. प्रोजेक्ट तयार झाल्याच्या नंतर तुम्ही आता तुमचं पहिलं पेज इथे तुम्ही डिझाईन करू शकता. जसे की इथे डिझाईन केलेलं आहे, हे जसे या पद्धतीने डिझाईन केलं त्या पद्धतीने तुम्ही डिझाईन करू शकता. तुम्ही इंडेक्स मध्ये पण चेंजेस करू शकता, index.html मध्ये पण चेंजेस करू शकता. जसे इथे केले मी h1 टॅग इथे लिहिला, इथे p टॅग पण लिहिलाय. ठीक आहे. तुम्ही सेम कोड तुम्ही डायरेक्टली ह्या इथून काढून जरी टाकला मी, तरी तुमचा जो कोड आहे तर तुम्ही डायरेक्टली app.jsx फाईल मध्ये तुम्ही तुमचा कोड करू शकता. ठीक आहे. तर मेन कंपोनंट तुमचं हे ऍप असणार आणि या कंपोनंट मध्ये तुम्ही मल्टिपल कंपोनंट तुमचे तयार करू शकता. जसं की h1 झालं तसं तुम्ही तुमच्या नावाचे पण कंपोनंट तयार करू शकता. तुम्ही तुमच्या नावाचे पण टॅग जनरेट करू शकता आणि इथे ऍप मध्ये तुम्ही ते वापरू शकता. तर या पद्धतीने आणखी तुम्ही फंक्शन, जसं की इथे फंक्शन झालं, आणखी एक मी फंक्शन बनवणार, याचं नाव काय देणार, कोड लेंग्थ नावाचा नाव दिलंय. ठीक आहे. कोड लेंग्थ इथं वाटलंच तर हॅलो h7 करू आणि हा झाला हॅलो कोड लेंग्थ. ठीक आहे. आता कोड लेंग्थ नाव दिलंय, तर हे कसं वापरायचं, सिंपल आहे. जिथं आपण h7 वापरलं तिथं कुठेही तुम्हाला जिथं वापरायचं तिथं कोड लेंग्थ या पद्धतीनं ओपन कोड लेंग्थ, क्लोज कोड लेंग्थ. ठीक आहे. आपण बघितलं होतं की ऍप मध्ये तुम्ही डायरेक्टली स्लॅश दिला होता, मग इथे का नाही देऊ शकतो, देऊ शकतो. इथे जसं आहे ओपन, इथे क्लोज, दॅट्स इट. h7 बद्दल पण सेम तसंच आहे, कारण की मोस्टली आपलं कामच आहे की कोड सुटसुटीत बनवायचा.
स्मॉल कोड भरायचा, जास्त रफ किचकिच कोड नाही, एकदम सुटसुटीत आणि कमीत कमी कोडमध्ये आपल्याला आपले कामं करायचे. दॅट्स इट. हा झाला H7 आणि हा झाला कोड लॅब्स. मेन फंक्शन तुमचं हे असेल आणि या फंक्शनमध्ये जे जे तुम्ही बनवणार ते सगळं फंक्शन मधलं कोड तुम्हाला तुमच्या ब्राउझरवरती दिसायला लागेल. जसं की हॅलो H7 आणि नंतर हॅलो कोड लॅब्स, या पद्धतीने तुम्हाला तुमचा कोड दिसेल. दॅट्स इट. आय थिंक आजच्यासाठी एवढं इनफ आहे.